नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन सोनलला विचारतो की सोनल असा कोणता मार्क आहे का, तर त्यावेळी सायली म्हणते की हो, भाजलेल्याचाच वरण आहे. तो सोनल बाळा पुढे येतेस आणि दाखवतेस का, तर सोनल पुढे येते. त्यावेळी सायली सोनलच्या मानेवर असणारा भाजण्याचा वरून आता अर्जुनला दाखवते. तर त्यावेळी अर्जुनला यावर विश्वास बसतो. तर त्यानंतर आता प्रिया इथे दुसरा प्रश्न करत दोघांनाही म्हणते की मला एक सांगा, जर ही मुलगी हरवली आणि ती पुण्यातील एका गुरुजींना सापडली तर मग त्या गुरुजींकडे या मुलीला की कोणी सोडलं होतं, किंवा गुरुजींनी ही लहान असताना आपल्याला सापडली अशी तक्रार केली नाही का, किंवा तिच्या आई-वडिलांनी शोधण्याचा प्रयत्न केला नाही का, आणि गुरुजींनी तिला आई-वडिलांकडे पाठवण्याचा काही प्रयत्न केलाच नाही का, त्याच्या आई-वडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला नाही का. तर इन्स्पेक्टर शिंदे म्हणून असणारी व्यक्ती प्रियाला म्हणतात, या प्रश्नाचे उत्तर मी देतो असं म्हणत ते आता जसं प्रियाने सांगितलेलं असतं तसंच प्रियाला सांगत म्हणतात की हो, गुरुजींकडे एका व्यक्तीने सोनलला सोडलं होतं आणि त्यावेळी सोनलचा लहानपणीचा फोटोही गुरुजींकडे होता आणि गुरुजींनी पोलीस स्टेशनला तशी एफआयआरही नोंदवलेली होती, कारण इन्स्पेक्टर सावंत यांनी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नोंद झालेल्या प्रत्येकाची नाव आणि त्यांचीची माहिती पाठवली आणि त्याचप्रमाणे त्या सगळ्या माहितीचा आम्ही तपास घेतच होतो. आणि आमच्या पुण्याच्या पोलीस स्टेशनला एक वयस्कर हवालदार आहे आणि त्यांनी मला सांगितलं की अशाच एका लहान मुलीची एफआयआर नोंदवली गेली आहे आणि त्यात सोनलचा लहानपणीचा फोटो त्यांनी पाहिला आणि त्यावेळी मला ती एफआयआर दाखवली आणि त्या एफआयआरनुसारच ही वात्सल्य आश्रमात आलो. तर आता जसं प्रियाने सांगितलेलं असतं तसंच आता इन्स्पेक्टर शिंदे म्हणून आलेली व्यक्ती अर्जुनला एफआयआर दाखवत म्हणतात की काही वर्षापूर्वी गुरुजींनी एफआयआर केली होती आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की एका भल्या माणसाने त्यांना सोनलला आपल्याकडे आणून सोडलं. हा भला माणूस म्हणजेच वडगावच्या जत्रेमध्ये गेलेली ती व्यक्ती. सगळी लोक इकडे तिकडे फिरत होती आणि त्यावेळी सोनल रडत रडतच त्यांच्याकडे आली आणि त्यावेळी त्यांना सोनलची काळजी वाटली आणि म्हणूनच तिथे त्यांचे आईवडील कुठेही सोनलला सापडले नाहीत आणि म्हणून शेवटी त्या व्यक्तीने सोनलला पुण्यात एका गुरुजींकडे आणून सोडलं. परंतु त्यावेळी गुरुजींनी याची नोंद पोलीस स्टेशनला केली होती आणि त्यावेळीचा हा त्या लहान मुलीचा फोटो म्हणजेच प्राचीचा फोटो. तर प्रियाचा दुसरा प्रश्न असतो की गुरुजींनी जर त्या सोनलची पोलीस कंप्लेंट केलेली असतानाही त्या मुलीच्या आई-वडिलांनी तिला शोधण्याचा प्रयत्न का केला नाही. आता या प्रश्नाचे उत्तरही देत आता इन्स्पेक्टर शिंदे अर्जुनला म्हणतात की ही एफआयआर आहे. त्या मुलीच्या आई-वडिलांपर्यंत पोलीस तिथे पोहोचलेही होते, परंतु मुलीचे आई-वडील तिथे सापडलेच नाहीत. तर आता प्राचीचे काका म्हणून आलेली व्यक्ती म्हणू लागते की कसे सापडतील, कारण त्यानंतर आम्ही वडगाव सोडलं होतं, कारण त्या घरात प्राचीच्या भरपूर साया आठवणी होत्या. प्राचीच्या आठवणीने वहिनीला त्रास होत होता, त्यांच्या डोळ्यातील पाणी काही थांबत नव्हतं. मग रमेश दादाने निर्णय घेतला की हे गाव सोडायचं. तेव्हा कुठे वहिनीला बरं वाटलं. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणून आलेली व्यक्ती पुढे सांगू लागते की त्यानंतरही पोलिसांनी खूप प्रयत्न केले, पण आतापर्यंत त्यांना सोनलचे आईवडील कधीच कुठे सापडलेही नाहीत. आता अर्जुन पुढचा प्रश्न करत प्राचीच्या काकांना विचारतो, प्राची मिसिंग कंप्लेंट तुम्ही केली होती, मग या सगळ्याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का. तर त्यावेळी हा प्रश्न प्रियाला सुद्धा पडलेला असतो आणि त्यावेळी त्यांनी एफआयआरची कॉपी दाखवलेली असते. प्रिया एफआयआरची कॉपी चेक करत असते. त्यावेळी सचिन प्रियाला म्हणतो, प्रिया, चेक करायची काहीच गरज नाही, कारण ही एफआयआरची कॉपी मी अगदी व्यवस्थित चेक केली आहे, ही एकदम ऑथेंटिक वाटते. तर त्यावेळी प्रियाच्या मनातील शंका म्हणजे ही अर्जुनला खरी वाटेल ना. तर त्यावेळी सचिन म्हणतो की हो, ही जर अशी कोणी पाहिली तर कोणालाही ती खरीच वाटेल. तर त्यावेळी
FIRची कॉफी त्यांच्याकडे देत प्रिया त्यांना दुसरा प्रश्न करत म्हणते की प्राचीच्या FIRच्या पुढे नक्की काय झालं होतं. तर त्यावेळी ते म्हणतात, पोलिसांनी तपास केला पण जत्रेतल्या आगीमध्ये जी माणसं मेलीत त्यांचा जळून कोळसाही झाला. त्यात काही लहान मुलांचाही समावेश होता आणि त्यात काही मुलं होती की ज्यांची ओळखही पटली नाही पण काही जण बेपत्तेही झाले. आणि म्हणून शेवटी पोलिसांना हा तपास थांबवावा लागला. तर इन्स्पेक्टर शिंदे म्हणून असणारी व्यक्ती प्रियाला म्हणतात की पण त्यावेळी आमच्याकडे FIR तर होतीच. आता या सगळ्या गोष्टी जशा प्रियाने पढवलेल्या असतात तशाच हे दोन्हीही व्यक्ती आता अर्जुन आणि सायलीला सांगू लागतात. तर अर्जुन त्यांना पुढचा प्रश्न करत म्हणतो, इन्स्पेक्टर शिंदे, मला पुण्याच्या त्या गुरुजींना भेटायचे आहे की ज्या गुरुजींनी सोनलला पनवेलच्या गुरुजींकडे सोडलं होतं. त्यांनी तिला इथे का सोडलं हे त्यांना विचारायचे आहे. तर इन्स्पेक्टर शिंदे म्हणतात की हो, तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे. मी त्या गुरुजींशी बोललो आणि यावेळी मला कळालं की त्यांना गंभीर आजार झाला आहे. त्यांच्याकडे खूप कमी दिवस होते. मग यानंतर सोनलला कोण पाहिलं असतं, तिची काळजी कोणी घेतली असती आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या ओळखीच्या गुरुजींकडे म्हणजेच पनवेलच्या गुरुजींकडे पाठवलं होतं. आता अर्जुन सोनलला विचारतो, सोनल, हे सगळं खरं आहे का? तर सोनल म्हणते की हो गुरुजी मला म्हणाले की त्यांना आता बरं वाटत नाहीये आणि म्हणूनच मला आता पनवेलला जावं लागेल. ते मला म्हणाले होते की पनवेलचे गुरुजी खूप चांगले आहे, ते मला अगदी नीट सांभाळतील. परंतु सायलीच्या मनात तर अजून प्रश्न असतोच. सायली म्हणू लागते, मला असं वाटते की आपल्याला पुण्याच्या गुरुजींना जाऊन भेटावं लागेल. तर इन्स्पेक्टर शिंदे म्हणून आलेली व्यक्ती म्हणू लागतात, सॉरी मॅडम, आता ते शक्य नाही. सायली विचारते का? तर इन्स्पेक्टर शिंदे म्हणू लागतात की कारण काही दिवसांपूर्वीच गुरुजी गेले. आता हे ऐकल्यानंतर सोनल मोठ्यानेच म्हणते, काय गुरुजी गेलेत? तर त्यावेळी ते शिंदे म्हणतात की हो बाळा, आता मात्र सोनलला रडू आवरत नाही, कारण गेली कित्येक वर्ष सोनलला त्या गुरुजींनीच लहानाचं मोठं केलेलं असतं आणि म्हणूनच सोनलला खूप वाईट वाटतं. सायली तिला सावरते आणि यावेळी तीच व्यक्ती अजूनही खोटो काढत तिथेच उभी असते. आता आश्रमात ज्या काही घटना चालू असतात या सगळ्या घटना आयटिनरीज त्या व्यक्ती खोटो काढत असते. तर इकडे इन्स्पेक्टर शिंदे सायली आणि अर्जुनला म्हणतात, गुर्जरने हिला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं, हेच खूप छान संगोपन केलं, परंतु त्यावेळी त्यांच्याकडे इतकेही पैसे नव्हते की हेच शिक्षण ते करू शकले असते आणि म्हणूनच हिला शाळेत जाता आलं नाही हो ना बाळा. तर सोनल होकार देते. तर प्रियाने त्यांना दुसरी शंका व्यक्त करत दुसरा प्रश्न केलेला असतो की तुम्ही त्यावेळी वडगाव सोडलात, पण मग इतक्या वर्षानंतर तुम्ही तिचा शोध घेत इथे का आलात? तर आता प्राचीचे काका म्हणून आलेले असतात ते सायली अर्जुनला म्हणतात की आमच्या पुण्यातील एका नातेवाईकाला प्राची दिसली. योगायोगाने प्राची त्याला दिसली, पण तो प्राचीशी बोलायला जाणार तोपर्यंत प्राची तिथून निघून गेली. त्याने खूप शोधाशोध केली पण प्राची त्याला कुठेच दिसली नाही. परंतु त्यावेळी त्यांनी मला फोन केला आणि म्हणाला की तुमची प्राची जिवंत आहे. आणि हे ऐकल्यानंतर मी एक क्षणही तिथे न थांबता लगेच पुण्याला निघून आलो. परंतु त्यावेळी मला सुद्धा प्राची कुठेच सापडली नाही. तर इन्स्पेक्टर शिंदे म्हणतात, मीच इन्स्पेक्टर सावंत यांचा मेसेज पाहिला आणि त्यानंतर सगळ्या गोष्टींचा शोध घेत मी कदम यांच्यापर्यंत पोहोचलो. यांच्याकडे असणा या छोट्या प्राचीचा खोटो आणि गुरुजींनी सोनल लहान असतानाच FIR केली होती आणि त्यावेळीच्या सोनलचा तो फोटो, हे दोन्ही फोटो मॅच झाले आणि त्यावेळीच आम्हाला कळालं की जी मुलगी सोनल म्हणून आहे तीच खरी प्राची आहे. मी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पडताळून पाहिल्या आणि त्यानंतरच मी कदम यांना इथे घेऊन आलो. तर प्राचीचे काका म्हणून आलेले असतात ते म्हणू लागतात, पण मला एक कळत नाहीये की पनवेलच्या गुरुजींनी सोनलला आश्रमात का पाठवलं. तर इन्स्पेक्टर शिंदे आता काकांना म्हणतात, काका, पनवेलच्या गुरुजींनी सोनलला तुमच्याकडे
सोपोल का तर त्यावेळी ते काका म्हणतात की हो तुमची आणि त्यांची जुनी ओळख आहे का तर त्यावेळी ते काका म्हणतात की मी रोज त्या मंदिरात दर्शनासाठी जातो आणि त्यावेळी माझी आणि त्यांची भेट होते. त्यावेळी सायली काकांना प्रश्न करत म्हणते, काका पुण्याच्या गुरुजींनी जर सोनलला इतक्या विश्वासाने त्यांच्याकडे सोपवलं होतं तर मग त्या गुरुजींनी सोनलला तुमच्याकडे का सोपवलं? तर काका म्हणतात, अगं ते गुरुजी कायमचे कर्नाटकला त्यांच्या मुलीकडे निघून जाणार होते कारण इथे त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित होत नाही म्हणून त्यांनी निर्णय घेतला की मुलीकडे निघून जावं. मग सोनलला मुलीकडे कसे घेऊन जाणार होते आणि म्हणूनच त्यांनी सोनलला माझ्या ताब्यात दिलं कारण त्यांना वात्सल्य आश्रमाबद्दल सगळं माहीत होतं. वात्सल्य आश्रम त्यांच्यासाठी सोनलसाठी योग्य वाटलं आणि म्हणूनच त्यांनी सोनलला माझ्यासोबत इथे पाठवलं. आता या सगळ्या पुन्हा गोष्टी पडताळून पाहण्यासाठी अर्जुन चैतन्यला फोन करतो. चैतन्य म्हणतो बोल अर्जुन. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो चैतन्य मी काही डॉक्युमेंट्स पाठवत आहे ते सगळे डॉक्युमेंट एकदा चेक कर आणि मला सांग. तर चैतन्य म्हणतो की हो इन्स्पेक्टर सावंत सुद्धा येथेच आहे त्यामुळे हे काम अगदी सोपं होईल. अर्जुन म्हणतो काही हरकत नाही मी लगेच पाठवत आहे असं म्हणत आता अर्जुन डॉक्युमेंट पाठवायला घेतो. त्यावेळी मात्र जे शिंदे म्हणून आलेले असतात ते घाबरून गेलेले असतात आणि श्वेताही घाबरलेली असते. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रिया श्वेताच्या फोनची वाट पाहत असते. तर नागराज म्हणतो ही श्वेता फोन करणार आहे की नाही, सचिनचा कॉल का नाही, त्या श्वेताचा फोन नाही, अजून किती वेळ वाट पाहायची माझा तर जीव इथे वर खाली व्हायला लागला आहे. तर आता प्रिया म्हणते अहो त्या सायली अर्जुनला तो सोनलचा काका खरा तरी वाटू देत. या सगळ्या गोष्टी पडताळून पाहण्यासाठी थोडा वेळ जाणारच आहे ना. तर राकेश म्हणतो पण तिथे नक्की काय चालू असेल पप्पा, आपण पेडलेला माणूस पकडला गेलेला नसेल ना. आता नागराज राकेशवर खूप चिडतो आणि म्हणू लागतो अरे बेकल काही बोलतोस रे, तोंडाला येईल ते बोलायचं कारच तू म्हणजे ना. आईवर गेलायस, आईवर गेलाय हा पोरगा. तर आता राकेश म्हणतो मी फक्त शंका व्यक्त करून दाखवली आणि तसही सायली अर्जुनला फसवण म्हणजे काही खाऊ नये ना. आता मात्र प्रिया खूप चिडते आणि रागाच्या भरात सचिनचा गळा पकडते आणि म्हणू लागते राकेश पनोती लावायची नाहीया. तुला काय वाटते रे, तू हे सगळं काही बोलणार आणि मी शांतपणे ऐकून घेणार. अरे तुला कळते का मी आत्ता या सगळ्यामध्ये त्या सायली अर्जुनला अडकवण्याचा प्रयत्न करते. या सगळ्यासाठी मी खूप मेहनत घेतलीये, खूप मेहनत घेतली आहे आणि सहजासहजी मला माझ्या या मेहनतीवर पाणी फिरवायचं नाहीये. आपण जर पहिल्याच फटक्यात पकडलं गेलो ना तर त्या सायली अर्जुनला कधीच अडकवू शकणार नाही. काही झालं तरी लहान मुलांच्या अपहरणाच्या रकेटमध्ये मला सायली अर्जुनला अडकवायचं आहे, त्या सायलीला अडकवायचं आहे आणि त्यासाठी मी केलेले प्रयत्न कधीच वाया जाणार नाहीत. त्यामुळे तुझं तोंड बंद ठेवायचं, एक शब्दही बोलायचा नाही. राकेश घाबरतो आणि म्हणतो नाही मी काही बोलणार नाही. परंतु प्रिया काही त्याचा गळा सोडायला तयार नसते, त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळी नागराज प्रियाला म्हणतो प्रिया बाजूला हो का, त्याला उगा त्रास देतेस आणि का कोणाच्या नादाला लागतेस, तुला कळते का आता. प्रियाला कसबसव नागराज बाजूला करतात आणि म्हणतात राख्या तू ठीक आहेस ना. तर त्यावेळी प्रिया नागराजला म्हणते तुमच्या या दगडाला सांगून ठेवा निगेटिव्ह बोलायचं नाही आणि ती गोष्ट मी सहन करणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय वाटेल ते झालं ना तरी हा प्लॅन सक्सेसफुल व्हायलाच हवा. तर दुसरीकडे आश्रमात पाहायला मिळतं की आता चैतन्य अर्जुनला फोन करतो आणि म्हणतो अर्जुन तू सांगितलेले सगळे डॉक्युमेंट आम्ही चेक केले आहेत आणि इन्स्पेक्टर सावंत यांच वडगाव पोलीस स्टेशनशी बोलणं ही झालं आहे, तू एकदा बोलून घे. तर इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात अर्जुन सर मी वडगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांशी बोललो आहे. ते म्हणाले
की हो अशी FIR नोंदवली गेली आहे आणि वडगावच्या जत्रेत हे सगळे काही प्रकार घडले होते. वडगावच्या जत्रेची आग लागली होती. त्यामुळे असंख्य मुलं ही बेपत्ताही झाली होती आणि गेली कित्येक वर्ष गावची लोकही या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आता अर्जुन म्हणतो थँक यू सो मच, मी तुम्हाला थोड्या वेळानंतर फोन करेनच, असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. तर अर्जुन सायलीला म्हणतो इन्फॉर्मेशन खरी आहे. तर त्यावेळी मधुभाऊ अर्जुनला प्रश्न करत म्हणतात, म्हणजे मला एक सांगा, सोनलचे काका सुरेश कदम ही गोष्ट खरी आहे का? हे तिचे खरे काका आहे का? तर अर्जुन म्हणतो की सुरेश कदम हेच सोनालचे काका आहे. तर अर्जुन म्हणतो की हो मधुभाऊ, सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले आहेत. तो सुरेश कदम या अगोदर जिथे नोकरी करायचा तिथे सुद्धा सगळ्या चौकशी करून झाले आहेत. त्याच आधार कार्ड सुद्धा व्हेरीफाय आहे. इन्स्पेक्टर सावंताने सगळी माहिती दिली आहे मला. तर सायली प्रश्न करत म्हणते, पण एवढा सगळा तपास पुरेसा आहे का? ही माहिती पुरेशी आहे का? कोणास ठाऊक, परंतु मला सतत असं का वाटते की सोनलला त्यांच्यासोबत पाठवून देण्याची आपण घाई करतोय. तर अर्जुन सायलीला म्हणतो, हे बघ सायली, तुला काळजी वाटणं साहजिकच आहे, परंतु मी चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत, आम्ही सगळ्यांनी हे सगळे पेपर अगदी तपासून पाहिले आहेत आणि आता जर आपण या सगळ्याची अडवणूक केली तर तो आपला वेडेपणा ठरेल. मला माहीत आहे की तू या सगळ्या गोष्टीसाठी अजूनही कन्व्हिन्स आलेली नाहीस. मग मला सांग, सुरेश कदमवर शंका घेण्यासाठी कुठला एखादा पुरावा आहे का तुझ्याकडे? तर सायली म्हणते नाही, असं कुठलंही ठोस कारण नाहीये किंवा ठोस पुरावा, पण का कोण जाणे सोनलला त्यांच्यासोबत पाठवण्यासाठी माझं मन तयारच होत नाहीये. तर मधुभाऊ सायलीला समजावत म्हणतात, सायली बाळा, सोनलला तिच्या हक्काचा घर मिळायलाच तो तिचा हक्क आहे. तर त्याचवेळी श्वेता त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते, अर्जुन सर, ते सोनलचे काका विचारतात की ते सोनलला कधी घेऊन जाऊ शकतात. ते म्हणतात की त्यांची वहिनी त्यांच्या मुलीची वाट बघत बसली आहे. तर इकडे सुरेश कदम प्राचीला म्हणतात, प्राची बाळा, आम्ही तुझी रोज आठवण काढायचो, खरं तर तुझी आई तुझ्यासाठी वेडीपेशी झाली आहे. तुला आवडेल ना तुझ्या आईला भेटायला? आता मात्र प्राचीलाही आईशिवाय राहवत नसते आणि ती मान डोलावत होकार देते. आता सायली, अर्जुन आणि मधुभाऊ त्या ठिकाणी येतात. तर प्राची सायलीला म्हणते, सायली ताई, हे काका म्हणतात की मी लहान असताना माझ्या आईच्या पदराला गुंडाळून बसायचे आणि मला सुद्धा थोडं ते आठवते, म्हणजे मला असं वाटते की हेच माझे काका आहे. तर सुरेश कदम म्हणतात, वकील साहेब आणि पाटील, आता प्लीज आमचा अंत बघू नका. माझा भाऊ खूप आजारी असतो, त्याची मुलगी हेच त्याच्यासाठी सगळ्यात मोठं औषध ठरेल. त्यामुळे प्लीज आता कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही आमची अडवणूक करू नका. तर मधुभाऊ म्हणतात, हे बघा, आता या आश्रमाची संचालिका आमची सायली आहे, त्यामुळे अंतिम निर्णय हा तीच घेईल. आता सायली अर्जुनकडे पाहते आणि त्यानंतर निर्णय देत म्हणते, ठीक आहे, तुम्ही सोनलला घेऊन जाऊ शकता, पण पुढचे काही दिवस तुम्हाला आम्हाला सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील. ती घरी पोहोचली आहे का? ती व्यवस्थित आहे ना? ती जेवती आहे ना? तिची तब्येत तर ठीक आहे ना? या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सांगाव्याच लागतील. या गोष्टी सांगाल ना तुम्ही? तर त्यावेळी सुरेश सावंत म्हणतात की प्रश्नच नाही, अहो, हे तर गोष्टी आम्ही तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगू, कारण काय आहे ना, तसंही तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत. गेले कित्येक दिवस तुम्ही आमच या सोनलला अगदी व्यवस्थित सांभाळलं आणि अगदी व्यवस्थितरित्या तिला तुम्ही आमच्याकडे सोपवत आहात. मग आमची सुद्धा जबाबदारी आहेच ना मॅडम. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला रोज मेसेज करेन. प्राची बाळा, जाऊयात ना आपण आपल्या घरी. आता सोनल सगळ्यांचा निरोप घेते. तर त्यावेळी श्वेता नाटक करत म्हणते, तू चाललीस आता? तू आम्हाला भेटायला कधी येशील? तर सायली म्हणते, येईल ना. ती आधीमध्ये भेटायला येशील ना सोनल? तर सोनल म्हणते, हो. तुम्ही सगळ्यांनी
मला इतकं प्रेम दिलंत सायली. ताई, तू मला काहीच कमी पडू दिलं नाहीस, इतकं छान रेस दिलास. थँक यू सो मच. मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. असं आता म्हणत सोनल मानसीला मिठी मारते, कारण मानसीने तिला खूप समजून घेतलेलं असतं आणि या नवीन घरात तिला राहायलाही आवडत होतं. आता सगळीच मुलं सोनलला मिठी मारतात. ती खूप रडत असतात. सगळ्यांना सोनलची खूप सवय झालेली असते. तर सायली पुढे सोनलला म्हणते, सोनल, हे बघ बाळा, हे घर तुझंच आहे. जेव्हा तुला आम्हाला भेटावसं वाटेल ना, तेव्हा तू ये. हा तर त्यावेळेस सुरेश कदम म्हणतात की हो, तिला ज्यावेळी वाटेल, तिला जर आठवण आली तर मी नक्कीच तिला इथे घेऊन येईन. अजिबात काळजी करू नका. सोनल आता आश्रमातून निघून जाते. हे सायलीलाही खूप वाईट वाटत असतं. आता सोनल सुरेश काकांना म्हणते, सुरेश काका, मी आणखीन एक दिवस इथे राहू का? मी उद्या तुमच्या सोबत येईन, चालेल? तर सायली सोनलला समजावत म्हणते, बाळा, तुझ्या आई वडिलांनी गेले कित्येक वर्ष तुझी वाट पाहिली आहे. त्यांना सुद्धा तुझी खूप आठवण येत असेल. मग आणखीन एक दिवस वाट पाहणं हे त्यांना नाही सहन होणार. गेले कित्येक वर्ष तुझ्या वाटेकडे ते अगदी डोळे लावून आहे. मग आणखीन त्यांना त्रास देणं योग्य आहे का? सायली सोनलला समजवते आणि म्हणते, आज जायचं ठरलं ना, मग तू आजच जा आणि हो, स्वतःची काळजी घे. आता अर्जुन सायलीला म्हणतो, सायली, हँडओव्हर फॉर्मवर तुझी सही लागेल. आता सही करण्यासाठी सायली तिथे येते आणि त्या पेपरवर सही करत असते आणि त्यावेळी मात्र पुन्हा ती व्यक्ती सायलीचा फोटो काढते. आता सायलीने यावर सही करत असताना जी व्यक्ती फोटो काढत असते आणि आतापर्यंत आश्रमात घडणाऱ्या प्रत्येक घटनाची जी व्यक्ती फोटो काढत असते, ती व्यक्ती म्हणजेच सचिन असतो. आता सोनल जाण्याअगोदर सायलीला मिठी मारते आणि म्हणू लागते, सायली ताई, मी आज जाणार, पण तू मला विसरणार तर नाही ना? तर सायली सोनलला म्हणते, नाही ग बाळा, मी कधीच विसरणार नाही तुला, पण तू सुद्धा आमची आठवण ठेवा. तर सोनल होकार देते आणि म्हणते, हो ताई, मी सुद्धा तुम्हाला कोणाला कधीच विसरणार नाही. सायली सोनलला म्हणते, खूप मोठी हो, खूप अभ्यास कर आणि आई वडिलांना तुझा अभिमान वाटेल इतका यश मिळव. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सोनल आश्रमातून निघालेली असते. सगळेच जण तिला बाय करतात, पण सायली मात्र शांतच असते. अर्जुन सायलीला विचारतो की काय झाले? तर सायली अर्जुनला म्हणते, आपण जे केलं ते बरोबर केलंय ना? आपण तिला त्यांच्यासोबत पाठवून चूक तर केली नाहीये ना? त्या घरात सोनल अगदी व्यवस्थित असेल ना? आपलं काही चुकलं तर नाहीये ना? तर दुसरीकडे श्वेताला प्रियाचा फोन आलेला असतो. प्रिया श्वेताला म्हणते, हॅलो श्वेता, आपलं काम झालं ना? तर आता श्वेता म्हणते की हो, आपलं प्लॅन अगदी सक्सेसफुल झालं आहे आणि तेही 100. तर दुसरीकडे प्रिया खुश होते आणि म्हणू लागते, तिला वाटत असेल की आपण मुलीच्या आयुष्यात सोनं केले, पण थोड्या दिवसातच तिला कळेल की आपण तर तिला नरकात ढकललं आहे. तर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.